नमस्कार, मी विजया वामन। राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या खानदेशात यंदा महायुतीला तीव्र आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। आधीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हात पोळलेले असल्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला व्याजासकट हिशोब चुकता करावा लागणार आहे। खानदेशचं चित्र पाहता या ठिकाणी आघाडीतील काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचाच बोलबाला राहणार असं दिसतंय। कोणत्या मतदारसंघात कशी लढत असू शकते, संभाव्य लढती कशा असणार आहेत हे आपण समजून घेऊयात। सुरुवातीला आपण जळगाव जिल्ह्यामध्ये येणारे विधानसभा मतदारसंघ पाहूयात। जामनेर विधानसभा मतदारसंघात मंत्री गिरीश महाजन यांचा चांगला होल्ड राहिला। सलग 5 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी या ठिकाणी केलाय। त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय गरुड यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना या ठिकाणी आव्हान कोणाचं राहणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे। रावेर लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून ऐनवेळी श्रीराम पाटील यांच्या नावाची घोषणा झाली होती। त्याच पद्धतीने ऐनवेळी येथील उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येते। मुक्ताईनगर विधानसभा हा एकनाथ खडसेंचा गड मानला जातो, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे चांगला जोर लावत थेट विधानसभा गाठली। खडसेंची गेल्या 40 वर्षांची सद्दी संपुष्टात आल्याने आता या ठिकाणी शरद पवार गटाकडून खडसेंच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का हे पाहण्यासारखं आहे आणि जवळपास हे चित्र स्पष्ट आहे। त्यामुळे या ठिकाणी चंद्रकांत पाटील विरुद्ध रोहिणी खडसे असा सामना रंगणार आहे। रावेर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो। या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिरीष चौधरी आमदार आहेत। या ठिकाणी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल जावळे इच्छुक आहेत, त्यामुळे या ठिकाणी अमोल जावळे विरुद्ध शिरीष चौधरी असा सामना रंगण्याची शक्यता आहे। पुढील मतदारसंघ आहे भुसावळ। या ठिकाणी भाजपचे आमदार संजय सावकारे हे आमदार आहेत। त्यांच्या विरुद्ध महायुतीकडे अद्याप उमेदवार नसला तरी निवडणुकीच्या तोंडावर तुल्यबळ उमेदवार आयात करून त्याला सावकारे विरुद्ध उभं करण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे। पुढील मतदारसंघ आहे जळगाव शहर। या ठिकाणी भाजपचे सुरेश भोळे हे आमदार आहेत। त्यांच्या जनतेशी जी आहे ती थेट नाळ जोडली गेलेली आहे, त्याच बळावर पुन्हा त्यांनाच भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट येथे उमेदवारी करण्यास आग्रही आहे। जळगाव लोकसभेची जागा देखील ठाकरे गटानेच लढवली होती। या ठिकाणी ठाकरे गटाकडून शहराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, कुलभूषण पाटील आदी नावे चर्चेत आहेत। जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आमदार आहेत। त्यांच्या विरुद्ध माजी मंत्री व शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। या ठिकाणी माजी मंत्री देवकर यांनी भेटीगाठी देखील सुरू केल्या। पुढील मतदारसंघ आहे चाळीसगाव। या ठिकाणी भाजपचे स्टार नेते मंगेश चव्हाण हे आमदार आहेत। त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची खप्पामर्जी असल्याने पुन्हा त्यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे। त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे नेते लोकसभेला तिकीट न मिळाल्याने भाजपला सोडचिठ्ठी देणारे माजी खासदार उन्मेष पाटील हे दंड थोपटण्याची शक्यता आहे। पुढील विधानसभा मतदारसंघ आहे पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर पाटील हे आमदार आहेत। त्यांना त्यांच्याच चुलत बहिणीकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे। वैशाली सूर्यवंशी या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते RO पाटील यांच्या कन्या आहेत, त्यामुळे वैशाली यांनी आपल्या वडिलांची पुण्याई या निवडणुकीत त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरेल अशी चर्चा। एरोंडल पारोळाई या विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे चिमणराव पाटील हे आमदार आहेत। त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी आमदार डॉक्टर सतीश पाटील उमेदवारी करण्याची शक्यता आहे। या मतदारसंघात नेहमी दोघांनी आलटून पालटून आमदारकी मिळवली आहे, त्यामुळे मागील इतिहास बघता यंदाची निवडणूक देखील काट्याची टक्कर ठरेल। पुढील मतदारसंघ आहे अमळनेर। या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते व मंत्री अनिल पाटील आमदार आहेत। त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कुणाला तरी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। अजून नाव मात्र घोषित झालेलं नाही। तर हे होते जळगाव जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ, ज्यातील 10 विधानसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेतलेला आहे। या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये इतर कुणी टक्करसाठी मैदानात येऊ शकतं का? कमेंट जरूर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।